सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता शिवनाथला सासनकाठीचा मान मिळालेला असतो। तेव्हा काठी तिथे घेण्यासाठी आणि काठी नाचवण्यासाठी त्या ठिकाणी शिवनाथ आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आमंत्रित करण्यात आलेलं असतं। सगळेजण तिथे जमलेले असतात। त्यानंतर नेहमीप्रमाणे शिवनाथला मिळालेला मान हा काही पद्माला बघवत नाही। पद्माने त्याच्यामध्ये सुद्धा काड्या करून ठेवलेल्याच असतात। इथे आता काठीच्या आधी सासनकाठीच्या आधी पूजा वगैरे केली जाते आणि पूजा केल्यानंतरच इथे आता सासनकाठी ही नाचवली जाते। तेव्हा शिवनाथ खूप खुश असतो, आपल्या मुलांकडे बघत असतो। पूजेला सगळेजण बसलेले असतात, पूजा व्यवस्थित पार पडत असते आणि तेव्हा पद्मा आपल्या भावाकडे भास्करकडे बघते। तेव्हा भास्करला ती नजरेतूनच सांगते की कामाला सुरुवात करायला सांग, कारण आता इथे सासनकाठी नाचवण्याचा मान शिवनाथला मिळणार असतो। तेव्हा इथे भास्कर फोन करतो आणि म्हणतो, झाली का समधी तयारी? तेव्हा तो माणूस म्हणतो, हो समधी तयारी अगदी व्यवस्थितरित्या झालेली आहे। त्यानंतर इथे राघव, इथे वेदा, त्यांची भावंड सगळी मागे बसलेली असतात। ती सुद्धा आनंदी असतात की आपल्या वडिलांना एवढा मोठा मान मिळालेला आहे। एवढी सगळी लोकं आहेत, पण त्याच्यातून आपल्या वडिलांना मान मिळाला ही खूप मोठी गोष्ट असते त्यांच्यासाठी सुद्धा। तेव्हा इथे उमा आपल्या आईला खुणावते आणि म्हणते, तू खुश आहेस ना? तुझा आशीर्वाद आम्हाला दे। तेव्हा ती सुद्धा खुणावते, तिला हात दाखवते आणि आपल्या मुलीला आणि जावयाला आशीर्वादसुद्धा देते। आणि तेव्हा तिथे आलेले जे आपले भक्तजनक असतात किंवा कार्यक्रमाचे जे आयोजक असतात ते म्हणतात की बरं चला, सासनकाठीचा मान झालेला आहे, आता तुम्ही चला सासनकाठी खांद्यावरती घ्या। आणि तेव्हा इथे सासनकाठीचा मान त्याला मिळालेला असतो। तेव्हा इथे पद्मा आपल्या मनामध्ये म्हणत असते की शिवनाथ, अरे काठीचा मान तुला मिळाला, पण ज्या वेळेला तुझी ही मुलं ज्या पद्धतीने तुझा अवमान करणार आहेत ना, ते बघच तू। आणि तेव्हा इथे शिवनाथ मध्ये उभा राहतो आणि काठी आपल्या खांद्यावरती घेण्याच्या आधी आपल्या मुलांना म्हणतो की हा मान फक्त माझा नाही आहे, तर हा मान आपल्या सर्वांचा आहे। तेव्हा शिवनाथला इथे उमाच्या वडिलांची आठवण येते, आबांची आठवण येते, कारण हा मान दरवर्षी आबांना मिळत होता। पण आबांना माळ मिळाल्यानंतर आबांचं वय झाल्यामुळे त्यांना तो सासनकाठीचा मान काही झेपत नाही, कारण का ती पडणारच असते आणि इथे अपमान होणार असतो। पण प्रेक्षकांनो, शिवनाथ ती काठी पकडतो आणि त्यावेळेला तिथले लोक म्हणतात की सासनकाठीला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली? तेवढी तुझी लायकी नाही, तेवढी तुझी पात्रता नाही। आणि तेव्हा इथे उमाचे जे वडील असतात ते म्हणतात की हे बघा, त्याला काही बोलू नका, अरे खंडेरायाचं लेकरू आहे ते, खंडेरायाचं, तो माझा मुलगाच आहे, मुलासारखाच आहे तो मला, त्यामुळे हा मान आता सासनकाठीचा शिवनाथ घेणार। आणि तो शिवनाथला काठी देतो आणि शिवनाथला सासनकाठीचा मान स्वीकारायला सांगतो। आणि हा मान आबांनंतर आता शिवनाथला मिळालेला असतो, त्यामुळे इथे शिवनाथला भयंकर आनंद झालेला असतो। तेव्हा उमा म्हणते, काय हो काय झालं? तेव्हा तो म्हणतो, काही नाही, आबांची आठवण आली। त्यानंतर हा पवित्र मान त्यांच्यानंतर आपल्याला मिळाला, आपण आपलं भाग्य समजायचं नाही का? आणि तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो की हे बघा पोरांनो, हा मान फक्त माझ्या एकट्याचा नाही, तुमचा बी आहे। ह्या दोऱ्या आहेत ना, त्या घट्ट पकडून ठेवायच्या, अजिबात सोडायच्या नाही। आपल्या घराचा मान आता तुमच्या हातामध्ये सुद्धा आहे। तेव्हा राघव म्हणतो की आप्पा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आपल्या घराचा मान अजिबात कमी होऊ देणार नाही आणि तुमची इज्जतसुद्धा। तेव्हा इथे राघवने तर आपल्या वडिलांची बाजू घेतलेलीच असते। तेव्हा इथे भास्कर आणि पद्मा या दोघांचा डोळा माधव आणि श्रीवरती असतो, कारण ते दोघेजण कमकुवत असतात, प्रेमात असतात ना, त्यामुळे तो दोघेजणे कमकुवत असतात आणि त्याचाच आता तिने गैरफायदा घेण्याचं ठरवलेलं असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यलकोट यलकोट जय मल्हार अशी आता घोषणाबाजीसुद्धा केली जाते। आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता घोषणा वगैरे दिल्यानंतर इथे आता काठी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो। सासनकाठीचा मान हा शिवनाथला मिळालेला असतो, तो खांद्यावरती घेऊन आता छान असा डान्स करत असतो। तेव्हा इथे अन्वितासुद्धा खुश असते, ते सगळं काही बघून तिला आनंदच होत असतो।
आणि त्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवत असतात. छान इथे राघवसुद्धा एन्जॉय करत असतो. सगळ्यांनी दोऱ्या अशा घट्ट पकडून ठेवलेल्या असतात. पण पद्माचं लक्ष मात्र शिवनाथकडे असतं, कारण तिला शिवनाथला हरवायचं असतं, शिवनाथला तोंडावरती पाडायचं असतं. आणि त्यामुळे तिने इथे आता माधव आणि श्रीला कमकुवत करायचं ठरवलेलं असतं. शिवनाथ खूप आनंदी असतो. तेव्हा पद्मा म्हणत असते की शिवनाथ, जेवढा आनंदाने तू इथे आता ही काठी, सासन काठीचा मान स्वीकारतोयस ना, आता बघ तुझी ही 2 मुलं आहेत ना, ती कशी तुझी साथ सोडणार आहे ते. एकदा का तुझी साथ सोडली की तुझ्या खांद्यावरचा जो काही हा भार आहे ना, तो खाली पडून जाईल. अरे बाबा, आता तुझा मान काही राहणार नाही. लोकांनी तुला मान द्यायच्या आधी 10 वेळा विचार करायला पाहिजे, असं पद्मा आता म्हणत असते. त्यानंतर पद्मा म्हणते की चला आता 1 2 3 पहिली एंट्री आता होणारच. आणि त्यानंतर माधव रशी सोडणार. तेव्हा इथे मधुराची एंट्री झालेली असते. मधुरा समोरून आलेली असते. तेव्हा तिच्याकडे लक्ष जातं, ते म्हणजे माधवचं. माधव म्हणतो, मधुरा इथे. मधुरा, बरं झालं तू इथे आलीस. तू म्हणजे माझी ताकद आहेस, ताकद. मधुरा, तुला नाही माहिती, तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत ग. आणि तेव्हा इथे मधुरा फक्त काही एकटी नसते. मधुराच्या शेजारी एक माणूस उभा राहतो, एक मुलगा असतो. तो तिच्या शेजारी आता उभा राहतो आणि नुसता उभा राहत नाही तर तिच्या खांद्यावरती हातसुद्धा ठेवतो. तेव्हा इथे आता माधवला आठवत असतं की मधुराचं आणि त्याचं एकमेकांवरती किती प्रेम होतं. जेव्हा तो मधुराला म्हणतो की आपलं लग्न नाही होऊ शकत, आपल्यामध्ये जे काही प्रेम वगैरे होतं ते सगळं विसरून जा, तेव्हा ती म्हणते, असं कसं? तुम्ही तर मला वचन दिलं होतं ना की आपलं लग्न होईल म्हणून, आपण दोघेजणं कायमस्वरूपी एकत्र राहू, असं तुम्ही वचन दिलं होतं आणि आता तुम्ही पाठ फिरवताय. असं का करताय तुम्ही माधव? तुम्ही तुमच्या वडिलांजवळ बोला ना. तो म्हणतो, मी नाही बोलू शकत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, माधवला आता हरल्याहून हरल्यासारखं आणि मेल्याहून मेल्यासारखं वाटत असतं. त्याच्या हातातून दोरी आता सुटलेली असते. तेव्हा पद्मा म्हणते की झालं, एका मुलाने तर रशी आता सोडली. आता काय करशील रे तू शिवनाथ? आता हा भार तुला कसा पेलवेल? तुला हा जो काही मान दिलाय ना, तो मान आता पुन्हा तुला कधीच मिळणार नाही, याची तरतूद मी आत्ताच करून ठेवणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जो मुलगा असतो ना, तो आता मधुराच्या खांद्यावरती हात ठेवूनच तिला पुढे घेऊन येतो आणि इथे देवाचा आशीर्वाद घेतो. तेव्हा माधव म्हणत असतो की मधुरा, अगं काय आहे सगळं? तेव्हा मधुरा म्हणते आपल्या मनामध्ये, माधव, मी तरी काय करणार होते? तुम्ही माझ्यासमोर दुसरा कुठला पर्यायच ठेवला नाही. त्यानंतर इथे तुम्ही सरळ सरळ लग्नाला नकारच दिलात, असं मधुरा आपल्या मनामध्येच म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता शिवनाथ आवाज देत असतो माधवला, पण माधवचं काही लक्ष नसतं. तेव्हा इथे काठी आता खाली पडते की काय, अशी अन्विताला भीती वाटत असते. देवाचा कार्यक्रम आहे, सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या पाहिजे, असं अन्विताला वाटत असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता एकाने तर रशी सोडलेली असते. तेव्हा आता दुसरा मुलगासुद्धा रशी सोडणार, त्याचीसुद्धा तयारी पद्माने केलेली असते. ती म्हणते, चला आता दुसरी एंट्री. आणि इथे आता पिहू आणि तिला आलेलं स्थळ, तो मुलगा, हे दोघेजणं आलेले असतात. तेव्हा पिहूला बघितल्यानंतर श्रीला खूपच जास्त आनंद होतो. तो म्हणत असतो, पिहू, बरं झालं तू इथे आलीस. मला माहिती होतं तू इथे नक्की येणार, पण तिच्याबरोबर तो मुलगासुद्धा येईल असं त्याला अजिबात माहिती नसतं. तेव्हा इथे पिहू म्हणते, श्री सॉरी, पण मी तरी काय करणार होते, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, म्हणून मला या मुलाबरोबर इथे यावं लागलं. त्याने आता पिहूचा हात पकडलेला असतो. ते बघून आता इथे श्रीसुद्धा आपल्या हातातली रशी सोडतो. हातातली रशी सोडल्यानंतर इथे आता माधव आणि श्री हे दोघेजणं आपापल्या आवडत्या मुलींना बघत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, राघव म्हणत असतो, आप्पा, अरे माधव दादा, श्री दादा, अरे कुठे चालले ते दोघेजणं, यांचं लक्ष कुठे आहे, असं आता राघव म्हणत असतो. श्री मात्र पिहू आणि त्या मुलाला बघण्यामध्ये बिझी असतो. तर एका बाजूला माधवची अवस्था फारच बिकट असते. तो आपल्या मधुराला बघण्यामध्ये बिझी असतो. दुसऱ्या एखाद्या मुलाबरोबर आपल्या गर्लफ्रेंडला बघितल्यानंतर कुणालाही असाच धक्का बसणार, ते साहजिकच आहे. म्हणून तर इथे पद्माने तो डाव साधलेला असतो. तिला माहिती असतं की ह्या मुलांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि म्हणूनच तिने इथे पिहूला आपल्या
आणि त्याचबरोबर इथे मधुराला या मुलांच्या मार्फत बोलावलेलं असतं. आणि तेव्हा इथे आता काठी पडायला जाणारच असते. राघव आता एकटा किती बॅलन्स करणार. तेव्हा तिथे अन्विता येते आणि रस्सी पकडते. अन्विता येऊन रस्सी पकडते तेव्हा इथे राघवला आणि शिवनाथला खूप आश्चर्य वाटतं. राघव म्हणत असतो, अरे बापरे, अन्विताने येऊन इथे रस्सी पकडली आणि माझ्या वडिलांचा मान राखला. पण हे कसं काय? अन्विताला एवढी माया कशी काय आली? पण खरं तर देवाच्या कार्यामध्ये कुठलंही वाईट विघ्न येऊ नये असं अन्विताला वाटत असतं. आणि म्हणूनच तिने येऊन आता योग्य वेळी व्यवस्थितरित्या दोरी आता खेचलेली असते आणि ती जी काठी आहे ना तिचा बॅलन्स केलेला असतो. आणि त्यानंतर एका बाजूला मामा येतात बंड्या मामा, आणि ते सुद्धा एक रस्सी पकडतात. तर अशा रीतीने आता एका बाजूला राघव, दुसऱ्या बाजूला मामा आणि तिसऱ्या बाजूला अन्विता आणि मध्ये शिवनाथ यांनी आता काठीचा भार हा आता व्यवस्थितरित्या बॅलन्स केलेला असतो. आणि शिवनाथने सुद्धा इथे आता काठीचा अवमान होऊ दिलेला नसतो. जेव्हा अन्विता येते आणि काठीची एक बाजू सावरते तेव्हा तिथे माईंना आणि तिच्या आईला छायाला भयंकर आनंद झालेला असतो. ती तर देवाच्या पायाच पडते आणि माई म्हणत असतात की नियतीच्या मनामध्ये जे असतं ते घडतंच. इथे आता देवी आईनेच या दोघांची जोडी बनवलेली आहे, अन्विता आणि राघवची, असं आता माई म्हणतात. त्यानंतर इथे शिवनाथने आता व्यवस्थितरित्या बॅलन्स केलेलं असतं. तेव्हा इथे तिचा डाव फसलेला असतो, पद्माचा डाव फसलेला असतो. पण शेवटीला पद्माला बोलायला जागा मिळते. ती म्हणत असते, काय रे शिवनाथ, बघितलंस ना, अरे तुझं कर्तृत्व किती महान असलं ना आणि त्यामुळे तुला हा आता सासनकाठीचा मान भेटला असला ना तरीसुद्धा तुझी लायकी नाही रे. अंगामध्ये रक्त तुझं आमचं नाही आहे ना. रक्त शेवटीला अनाथाचंच आहे, रक्त त्या भिकारड्याचंच आहे, बरोबर ना. अरे बाबा, शेवटीला मान तुला मिळाला असला तरीसुद्धा शेवटीला काठी जेव्हा पडत होती तेव्हा आमचंच रक्त धावून आलं ना. म्हणजे अन्विता ती जर धावून आली नसती तर मान मिळूनसुद्धा काय उपयोग झाला असता. शेवटीला अवमान झालाच असता. ज्या मुलांचा तुला खूप जास्त अभिमान आहे ना शिवनाथ, अरे तीच मुलं आहेत ना, त्यांनीच तुला आता फसवलं. त्यांनीच इथे दोऱ्या सोडल्या आणि साधा तुझा विचारसुद्धा नाही केला रे. ते दोघेजणं स्वतःच्याच विचारांमध्ये होते. तेव्हा इथे आता हे सगळं ती मुद्दामून म्हणत असते. पद्मा हे सगळं मुद्दामून करत असते कारण तिला फक्त शिवनाथला कमीपणा द्यायचा असतो. तिला फक्त त्याचा अपमान करायचा असतो अगदी वेळोवेळी. तेव्हा ती म्हणत असते, अरे भिकारडा आहेस तू, भिकारडा. माझ्या वडिलांनी जर तुला सांभाळलं नसतं ना तर कुठल्या तरी मंदिराच्या बाहेर भीक मागत उभा राहिला असतास, कळलं ना, भीक मागत. आणि शेवटीला काय झालं, आता जरी तुझ्या कर्तृत्वामुळे तुला हा मान मिळाला असला असं तुझं म्हणणं असेल, पण तरीसुद्धा कर्तृत्व कितीही चांगलं असू दे, पण शेवटीला रक्त आमचंच लागलं ना. तो म्हणतो, ते कितीही काही असलं तरी आबासाहेबांनंतर हा मान तर मलाच मिळाला ना. ती म्हणते, हो मिळाला ना, मान तुला मिळाला, पण शेवटीला आमचंच रक्त उपयोगी पडलं ना. आमचं रक्त आलं मदतीला, तेव्हाच तर हा मान तुला व्यवस्थितरित्या स्वीकारता आला. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, पद्माने आता शिवनाथला तिथेसुद्धा सुनावलेलं असतं. तेव्हा शिवनाथ म्हणतो, अगं बाई जरा गप्प बस, तोंड आवर. अगं इथे मंदिरामध्ये आहेस याचं जरी जरा भान ठेव. ती म्हणते, हो हो ठेवलं आहे ना मी, भान ठेवले म्हणून तर तुला एवढंच बोलले आणि गप्प बसले. पण शिवनाथ, एक गोष्ट तुला कळलीच असेल ना रे, शेवटीला रक्त हे रक्त असतंच. बघ ना, शेवटीला आमचं रक्त मदतीला आलं म्हणून तुझा मान राखला गेला. म्हणजे आमची मदत तुला लागतेच. आधी माझ्या वडिलांनी तुझी मदत केली, तुला त्या रस्त्यावरून, त्या मंदिराच्या पायरीवरून आमच्या घरामध्ये आणलं आणि तुला सांभाळलं. नाहीतर आता कुठल्या तरी भिकाऱ्याच्या लाईनीमध्ये उभा राहिला असतास भीक मागण्यासाठी, कळलं का. आणि आतासुद्धा तुझा मान राखण्यासाठी आमचं रक्तच पुढे धावून आलं. म्हणजे तू एक विचार कर, आमच्याशिवाय तुझं काही होणार नाही आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता शिवनाथ म्हणत असतो, मी जरा जातो मुलांजवळ बोलून घेतो. तेव्हा इथे आता उमा म्हणत असते, अहो आता कशाला बोलताय, उद्या बोला ना. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही, मनात विचार आला म्हणजे आत्ताच बोलायचं असतं. म्हणजे मनामध्ये जे प्रश्न असतात ना त्याचं निरसरण लगेचच होतं. ती म्हणते, अरे देवा, हे आता मुलांजवळ बोलायला गेलेत. आता जर यांना कळलं की माधव घरामध्येच नाही आहे तर काय होईल.
तर माधव इथे घरामध्ये नसतो, कारण तो दारू प्यायला गेलेला असतो. तेव्हा भास्कर आणि पद्मा दोघेजण कामावरून आता घरी चाललेले असतात. तेव्हा भास्कर म्हणतो, तायडे काय करू? हा आहे ना माधव, त्या शिवनाथचा पोरगा आहे, दारू प्यायला वाटतं. याला उडवू का गाडीने? या कानाचं त्या कानाला बी कळायचं नाही, उडवू त्याला? तेव्हा इथे पद्मा म्हणते की ठीक आहे, उडव. तेव्हा इथे भास्कर आणि पद्मा दोघेजण माधवला आता गाडीच्या साह्याने उडवणार असतात. त्याचा खूप मोठा अपघात घडवून आणणार असतात. पण असं आता आपल्याला बघायला मिळणार आहे, पण ते उद्याच्या भागामध्ये. तर इथे भास्कर माधवला मारण्याचा डाव रचतोय आणि इथे पद्मा त्याला त्याच्या ह्या प्लॅनिंगमध्ये साथ देण्याचं काम करत असते.